आणि त्या आपल्या सगळ्या भावनेचा विचार करून राज्य सरकारनं परवाच्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता एक चांगला निर्णय घोषित केला. 2020च्या एप्रिल महिन्यापासून ज्या कर्मचाऱ्यांना 2,500, 4,000 आणि 5,000ची मूळ वेतनामध्ये वाढ दिली होती त्या सर्वांना सरसकट 6,500 रुपये मूळ वेतनामध्ये वाढ देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. आणि त्याबद्दल तुम्ही आज आम्हाला इथं आमचा सन्मान करण्यासाठी बोलावलं आहे. माझ्यासोबत अनिल सेठ आहेत, विनायक काका आहेत, माननीय आपल्या डेपोचे मॅनेजर माननीय देशमुख साहेब आहेत, चंदू दौंडे साहेब, चंदू काळे, भुते साहेब. युटी सर कुठे आहेत? युटी सर पुढं खुर्ची लावा इकडे. युटी सर पुढे 500 कोटीच्या बँकेचे चेअरमन होती ते. पुढे घ्या, पुढे या ना, या घ्या, असं नाही. आणि खरं तर सतीश हा सगळ्या प्रक्रियेतला महत्त्वाचा दुवा आहे. प्रकाश कांबळे, सतीश, की जे माझ्याकडं सातत्यानं येत होते की बाबा एस टीचे असे विषय आहेत, असे प्रश्न आहेत, अशा पद्धतीनं एस टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, अशा पद्धतीनं खूप जाचक अटी आहेत, एस टीकडं कुणाचं लक्ष नाही आहे, सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. आणि ज्या संघटना पहिल्यापासून काम करतात यामध्ये मोनोपॉली झालेली आहे. त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं ते करार करतात, सरकारशी बोलतात आणि त्यांना कर्मचाऱ्यांच्या हिताच्या बाबतीमध्ये ते सकारात्मक नाहीत अशी त्यांची भूमिका होती. आणि म्हणून ते सातत्यानं माझ्याकडे येत होते. आणि मग मी ठरवलं तेव्हा, हे काय 1-2 दिवसातलं आंदोलन तयार झालं नव्हतं. जवळपास 6 महिने जेव्हा हे येतील, माझ्याकडं तर सातत्यानं लोक असायची, मग मी त्यांना घेऊन अर्धा तास, तासभर बसायचो आणि हा विषय पूर्णपणे समजून घ्यायचो. माझा मूळ स्वभाव असा आहे की जो विषय आपल्याकडे येईल तो पूर्णपणे समजल्याशिवाय आपण त्यात हात घालत नाही. आणि म्हणून एस टीचा जवळपास 6 महिने या विषयाच्या खोलामध्ये आम्ही गेलो. रोज नवीन विषय त्यामध्ये यायचे. आणि मग आपण, मला वाटते 5 ऑक्टोबरला कितीला पहिल्यांदा कार्यक्रम घेतला आपण झऱ्यात? 21 सप्टेंबर 2020ला पहिल्यांदा आपण झऱ्यामध्ये सगळ्या कामगारांची बैठक घेतली, एस टी कर्मचाऱ्यांची. आणि तेव्हा आपली भूमिका काय होती की संघटनामुक्त एस टी कर्मचारी, आपल्याला कुठली संघटना नको. आणि आपण तेव्हा घोषणा केली, बाबा तुमच्या डेपोच्या बाहेर जे संघटनांचे बोर्ड आहेत ते पहिले तुम्ही उपटून टाका. आपला हेतू स्वच्छ होता. आणि मग आपण त्यात हळूहळू पुढे गेलो. संप झाला मुंबईमध्ये आझाद मैदानावरती. 16 दिवस आम्ही तुमच्यासोबत होतो. आणि मग तुम्ही सगळी ती प्रक्रिया बघितली, काय झालं, कसं झालं. तेव्हा तर एस टी महामंडळ खूप तोट्यामध्ये होतं, खूप अडचणीमध्ये होतं. आणि मग देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्ही सल्ला 1-2 दिवसातून चर्चा करायची, काय करायचं, कसं पुढं जायचं. आणि आमचा नेता पण असा आहे की बाबांनो, तुम्ही नुसतं सरकारच्या विरोधात एवढं वातावरण होतंय म्हणून तुम्ही सरकारच्या विरोधात लावून धरा, असं नाही. आपल्याला कुठंपर्यंत जाता येतं आहे, कशा पद्धतीनं महामंडळाला तुम्हाला वेतनवाढ देणं योग्य आहे, महामंडळाची पण कॅपॅसिटी आहे, सरकार किती सपोर्ट करू शकतो. मग हा सगळा जो फॉर्म्युला समोर आला की 2,500, 4,000 आणि 5,000 तेव्हा काय दिले, तेव्हा कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण खूप होतं. रोज आत्महत्या. आणि मग तिथं ज्यांना पगार कमी आहे, 10 वर्षाच्या आतल्या जे कर्मचारी आहेत त्यांच्या पगारामध्ये प्रचंड आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये तफावत आहे. आणि त्यामुळे त्यांना मोठी वाढ दिली पाहिजे. आणि आम्ही काय एवढं पण आम्हाला ह्यातलं नॉलेज नव्हतं ना, वेतनवाढ कशी द्यायची, काय द्यायची, अमुक तमुक. आमचं म्हणणं की बाबा एकदम कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळाली पाहिजे. आणि मग तो निर्णय झाला. आता तेव्हा आम्ही तिथून बाहेर पडलो. तुमच्या सगळ्यांच्या भावना तीव्र होत्या की अरे बाबा ह्यांनी बाहेर पडायला नाही पाहिजे, विलिनीकरण होतंय. विलिनीकरणाचा विषय पण आपण लावून धरला होता तेव्हा. आता काल परवा पण मी जेव्हा प्रेस घेतली तेव्हा आमच्या विरोधक मित्रांनी व्हिडिओ तयार केले माझे, 20ला काय बोलला आणि 24ला काय बोलतोय, सगळीकडं त्या ट्विटरवरती सगळीकडे ते फिरत होतं. परंतु तुम्हालाही माहीत झालं की तुमचा जो कायदा आहे, MTPUL ॲक्टचा कायदा आहे, त्या कायद्यानुसार एस टीचं विलिनीकरण सरकारमध्ये होऊ शकत नाही. ही जेव्हा बाब आमच्या निदर्शनास आली तेव्हा आपण बोललो की बाबा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला मिळतंय त्या लेवलला आमच्या एस टी कर्मचाऱ्याला घेऊन जावा. तुम्ही कसंही द्या, त्याला तुम्ही काय नाव ठेवा, काही बोला, आणि तशा पद्धतीनं आम्हाला वेतनवाढ द्या. मग ती 2.5, 4 आणि 5ची आपण वेतनवाढ घेतली. मला वाटतं बऱ्यापैकी कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा झाला, बेनिफिट झाला. पण तुम्ही त्या विलिनीकरणावरती ठाम होता. परत तुम्ही काही दिवस आंदोलन चालवलं. त्या मी त्या राजकारणात मला जाण्याची गरज नाही.
पण ते आंदोलन चालवलं. पण आम्ही ज्या दिवशी सदाभाऊ खोत आणि मी ज्या दिवशी आंदोलनातून बाहेर पडलो त्याच्यापेक्षा वेगळं काय झालं का? तुम्ही इतके दिवस आंदोलन सुरू ठेवलं म्हणजे याचा, हे बघा मी तर खूप ज्युनियर आहे. सदाभाऊनी अशी 4-5 आंदोलनं राज्यामध्ये केलेली आहेत. 300 रुपये उसाला दर मिळणारा शेतकरी टनाला त्यांचा दर 3000 येणारं सदाभाऊचं आंदोलन आहे. आपण नवीन आहोत. 300 कुठं आणि 3000 कुठं? त्या उसाच्या मध्ये कारखानेदार कसे फसवतात, काटामारी कसे करतात, त्या कारखानदारांना उत्पादन काय मिळतं, दुधाचे दर काय होते, 7 रुपये 8 रुपये, ते दुधाचे दर 30-35 वर हे आंदोलन केलेले आहेत ना. आपण तर आता 85,000 तुम्ही कर्मचारी आहात. लाखो शेतकरी आहेत की जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत, लाखो शेतकरी आहेत जे दूध उत्पादन शेतकरी आहेत. मोठी आंदोलन त्यांनी अनेक केलेली आहेत. त्यांना त्याचा अनुभव आहे कुठंपर्यंत आपण आंदोलन घेऊन गेलं पाहिजे, कुठं आपण आंदोलन थांबवलं पाहिजे. तुमचा रोष होता, तुमचा राग होता, कोणी लोक बोलली यांनी पसर. अरे सरकारला मॅनेज व्हायला काय, आम्हाला काय कमी आहे? तुम्ही सगळे इतके पाठीशी लोक असतात, आम्हाला काय कुणाला मॅनेज व्हायची आम्हाला गरज नाही. आमची भूमिका स्वच्छ असते, आमची भूमिका स्पष्ट असते. ठीक आहे, तेव्हा तुमच्या लक्षात आलं नाही. परत तुमच्या लक्षात आलं की काय झालं, कशा पद्धतीनं या सगळ्या विषय भरकडत गेला. परत तुमची एसटीची बँक लागली. तेव्हाही तुम्ही सगळे मला आपण पॅनल लावलं पाहिजे, आपण पॅनल लावलं. तेव्हा आम्ही एक एसटीचा असं सहज पॅनल नव्हतो, त्याचा आम्ही खूप स्टडी केला. युटी सरांना किती वेळा घेऊन बसलो विचारा. युटी सर इथं आहेत, त्यांना म्हणलं तुम्ही प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन होता, तुम्ही तिथं वेगवेगळ्या योजना आणलेत, अन्य काही बँका चालवणारे लोक त्यांच्याशी बसलो, बोललो काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपल्याला पुढं जायचं. तर झालं ते झालं. परत तिथंही आम्हाला अपयश आलं. त्याबद्दल आम्ही काय नाराज असेल झालं तुमचं कर्मचाऱ्यांचं. आज तुम्ही सगळी परिस्थिती बघताय. मला तिथं आता काही लोक भेटली तुमच्यातली, बाबांनो व्यवस्थितपणे बँक सुरू नाही. आता कालचा विषय हे काय कालच्या एका मीटिंगमधलं हे यश नाही. गेले 3 महिने सदाभाऊ खोत आणि मी, सतीश मेटकरी आणि त्यांचे सगळे आपली काय टीम असेल, मला बऱ्याच जणांची नावं पण माहीत नाहीत, मी त्यांच्याशी कधी फोनवर पण बोललो नाही किंवा काही चर्चाही नाही. सातत्यानं या विषयामध्ये आम्ही पाठपुरावा करत होतो. ते कोण संघटना, कृती समिती, अमुक तमुक या विषयात आम्हाला काय जायचं गरज नाही. आम्ही राज्य सरकारला पटवून देण्यात यशस्वी झालो. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोललो. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उदय सामंत साहेबांच्या वरती जबाबदारी दिली. गोपीचंद आणि सदाभाऊ काय म्हणतायत ते तुम्ही ऐका आणि तशा पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं आहे, तशा पद्धतीनं आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. आणि मग उदय सामंत साहेबांशी आमची बोलणी झाली. पहिल्यांदा फक्त मंत्री महोदयांशी बैठक झाली. त्या बैठकीला अधिकारी नव्हते आणि मग आम्ही त्यांच्यासमोर हे मांडलं की एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये ज्या ज्या आस्थापना राज्य सरकारमध्ये आहेत आणि ज्या ज्या आस्थापना एसटीमध्ये आहेत, समजा आपल्याकडचा शिपाई राज्य सरकारचा शिपाई, आपल्याकडचा स्वच्छक राज्य सरकारचा स्वच्छक, आपल्याकडचा चालक राज्य सरकारचा चालक, आपल्याकडचा कनिष्ठ क्लर्क तिकडचा कनिष्ठ क्लर्क, इकडचा वरिष्ठ क्लर्क तिकडचा वरिष्ठ क्लर्क, हे जे तुमच्या ज्या आस्थापना आहेत त्याचा पूर्ण आराखडा तयार करून कुणाच्या पगारामध्ये किती नेमकी तफावत आहे याचा चार्ट आम्ही त्यांच्या समोर ठेवला. आम्ही वाढ का मागतोय, एसटीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जी महिला सन्मान योजना आणली 50% सूटवरची, त्या योजनेपासून एसटीमध्ये तफावत काय हे आकडे महामंडळाचे दिलेत. आम्ही काय आमचे आकडे दिले नाहीत. गेल्या वर्षी तुम्हाला मला वाटतंय 1,500 का 1,600 कोटी रुपये राज्य सरकारनं ह्या ज्या सगळ्या तुमच्या योजना आहेत त्याचे पैसे दिले होते आणि यावर्षी ते 4,500 कोटीपर्यंत गेलेलं आहे. 2,500 कोटीची तफावत आहे. 22-23 आणि 23-24 यामध्ये सवलतीचं जे मूल्य आहे सरकारकडून येणं ते तुम्हाला यावर्षी 4,500 कोटीचं आलं आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की जर 4,500 कोटी रुपये मूल्याचे वाढले असतील, 2,500 कोटीची फरक आहे त्यामध्ये, 2,500 कोटी इकडे वाढलेत म्हणजे 2,500 कोटी तिकडे बिझनेसमध्ये पण तुमच्या कंडक्टरच्या गल्ल्यात वाढले ना. साधं गणित आहे. 5,000 कोटी रुपयाची जर वाढ झाली, आम्ही किती मागतोय 50 कोटी. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही विनंती केली की राज्य सरकारचे 8 कोटी रुपये राज्य सरकारच्या टोलला एसटीचे रोज जातात आणि वरचे राहिलेले केंद्राच्या टोलला जातात, जे नॅशनल हायवेचे रोड आहेत, म्हणजे ते काय 16-17 कोटी असतील. तिथूनच फोन मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या दादा भुसे साहेबांना की तुम्ही तात्काळ
राज्य सरकारला जो टोल एस टीकडून येतो तो तात्काळ माफ करून टाका आणि तो जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांच्याकडे कोणाचा ठेका असेल त्या टोलचा त्यांना त्याची मुदत वाढवून द्या. म्हणजे हे पैसे वसूल झाले पाहिजे ना तुमचे, तर त्याच्यासाठी वर्ष दीड वर्ष काय त्या आकडेवारीत बसेल ते तुम्ही वाढवून द्या. गडकरी साहेबांशी उदय सामंत साहेब बोलले आमच्या मिटिंगमध्ये. गडकरी साहेबांना विनंती केली की असं असं केंद्राचे जे तुमचे टोल आहेत नॅशनल हायवेचे त्या टोलमध्ये माफी दिली तर आम्ही एस टी कर्मचाऱ्यांना पगारामध्ये वाढ बऱ्यापैकी देऊ शकतो. त्यांनी ते मान्य केलं की तुम्ही आमच्याकडे प्रस्ताव पाठवा. परवा जेव्हा मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीला आम्ही रात्री बसलो तेव्हाही त्यांनी गडकरी साहेबांना फोन केला. हे एका दिवसात तुमची पगार वाढ झालेली नाही, धरणे आंदोलनाला कोणी तर बसलं आणि म्हणून एकदम वाढ झाली आहे, अजिबात नाही. हा विषय मूळ तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या. आणि मग आत्ता जेव्हा तुमच्या बाजूनं ठामपणे उभा राहायची आमच्यावरती वेळ आली, आम्ही सरकारमध्ये आहे, सरकारचे सत्ताधारी आमदार आहोत, तर आम्ही भूमिका घेतली ना. तुम्ही बघितली भूमिका एवढं घेणं सोपं नसते, बोलणारे खूप असतात. आमच्यावरती टीका तुम्ही नाही पण ते बाहेर जे आमचे विरोध पक्षातील लोक आम्हाला सारखे टीका करत असतात. तुम्ही एस टीवाल्याला सोडून गेला, मध्ये सोडलं, विलीन करा. कुठं आहे आमचं काय असलं का तिथं एक 4 कमेंट असतात एस टीवाल्याचं काय झालं. मला आनंद याचा झाला की आता त्यांची तोंड पूर्णपणे बंद झाली. कारण काय आंदोलन करणं सोपं असतंय हो. आम्ही काय नुसती बातमी आहे पुरतं कुठंतरी टी व्हीला यावं, कुठंतरी पेपरमध्ये छापून यावं, आम्ही एस टी कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन, असे आंदोलन असतात की आपल्याकडे 10 जण बसायचं, फोटो काढायचा, पत्रकार गेले का आंदोलन संपलं. असं यासाठी आम्ही आंदोलन करत नाही. आमचा तो स्वभाव पण आहे, आमचा तो हेतू नाही आहे. आम्हाला आनंद झाला की आज एस टी कर्मचाऱ्यांचं खूप मोठं आपण यश या बाबतीमध्ये मिळवलं. आणि आता सतीशनं सांगितलं की 20 पासून मिळाल्यामुळं आता त्याचे आकडेमुळं अजून चालूच आहे. मी म्हटलं तुम्ही बसून मला सगळेजण आकडे द्या की आपण लोकांना सांगू शकू की आम्ही काय केलं आहे. कर्मचाऱ्यांना पण इतकं माहीत नसतं ना. सगळेच कर्मचारी काय बीकॉम झालेले नाहीत ना, त्यांना काय अकाउंट माहीत आहे अशातला भाग नाही. तर त्यांनाही समजून सांगावं लागेल की बाबा कशा कशा पद्धतीनं वाढ झालेली आहे, कशा कशा पद्धतीनं तुमच्या या मानधनवाढीमुळं तुम्हाला फायदा झाला आहे. आणि सरकार खूप सकारात्मक आपले विषय आहे. एवढं सोपं नाही निर्णय घेणं. आज ते लाडकी बहीणचा एवढा बोजा सरकारवरती पडला आहे आणि त्यामुळं त्यात तुम्हाला वाढ करणं एवढी सोपी गोष्ट नाही. प्रत्येक गोष्टीचा विचार करून सरकारनं निर्णय घेतला. मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब, उदय सामंत साहेबांचं मी मनापासून कर्मचाऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करेन की त्यांनी खूप सकारात्मकपणे आपल्या ह्या आंदोलनाला अरे मागं बघील किती लोकं काय गोंधळण तरी सरकार दाद द्यायला तयार नव्हतं. 2 दिवसामध्ये आपला विषय खटकरून मिटून टाकला आणि सगळं मुख्यमंत्री काय बोलाय ते बोलले आम्हाला. आता तो काय तुम्हाला सांगण्यासारखा विषय नाही. सदाभाऊंना कशा पद्धतीनं काय बोलले, मला परत फोन आला. म्हटलं आम्ही कर्मचाऱ्याची बाजू सोडू शकत नाही, आम्ही कर्मचाऱ्यांच्या बाजून राहणार. आणि परत मुख्यमंत्री महोदयांच्या पण लक्षात आलं की बाबा गोपीचंद आणि सदाभाऊंनी जी भूमिका घेतली ती योग्य झाली. ती कधी परवा दिवशी संध्याकाळी लक्षात आलं त्यांची की बाबूनो ठीक आहे, ठीक आहे, एक कर्मचाऱ्यांच्या बाजूनं ठामपणे उभे आहेत. आता आपली लढाई संपली अशातला भाग नाही आहे. आता आपल्याला पुढेही लढाई करायची आहेत. तुमचे अनेक विषय संपून घेतले परवाच्या मिटिंगमध्ये. आता भय आले, पास आला 1 वर्षाचा, तुम्ही म्हणलं सगळ्याला देताय ना. आम्ही आमची जुनी जी लोकं आहेत एस टीमध्ये रिटायर होत आहेत त्यांच्या कुटुंबाला 1 वर्षाचा पास दिला पाहिजे. मेडिक्लेमचा विषय आला. देवेंद्र फडणवीस साहेबांना मी का मानतो, मेडिक्लेमचा विषय आला मिटिंगमध्ये की एस टी कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम दिला पाहिजे. तर त्यांनी लगेच क्लिक झालं त्यांना की आम्ही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचे आम्ही पैसे भरलेले आहेत, तुमचे पण भरलेत. आणि त्यांनी लगेच तात्काळ सूचना दिल्या की यामध्येच एस टी जे पैसे देत आहे या तुमच्या क्लेमसाठी तो हिस्सा देऊन एक चांगली योजना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून एस टी कर्मचाऱ्यांच्यासाठी आणा आणि सगळं मोफत करून टाका. त्यांनी तात्काळ त्या बैठकीमध्ये सांगितलं. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांना विनंती आहे, तुम्ही कुठल्या संघटनेत काम करता, तुम्ही कुठल्या नेत्याला मानता याच्याशी मला देणं घेणं नाही. परंतु एवढा मोठा निर्णय सरकारनं घेतला आहे. धन्यवाद एकनाथ शिंदेजी आणि धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी. असा बोर्ड तुम्ही तुमच्या डेपोच्या बाहेर लावला पाहिजे अशी माझी विनंती सगळ्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना आहे. आणि आता आपली लढाई संपत नाही आहे. आपली जबाबदारी आता वाढली असं मी मानतोय. तुम्हाला काय वाटतंय मला माहीत नाही. आमच्या संघटनेची जबाबदारी वाढली.
संघटना काढणं आमचं काम. तुम्ही म्हणणार तुम्ही संघटनेच्या विरोधात होता आणि तुम्ही संघटना कशी काय काढली. परत हे सगळे माझ्याकडे येऊन बसले की संघटना काढा. अरे म्हटलं आपला विषय काय, संघटनेचे बोर्ड काढून उपटून टाका आणि तुम्ही म्हणताय आता संघटना काढा. मग तो विषय झाला की बाबा आता पर्याय नाहीये, सरकारशी बोलायला संघटना लागते. सरकारची चर्चा करायची झाली तर वैयक्तिक हे आमच्यामुळंच मागं घडलं की कुणी जाऊन म्हणजे कर्मचारी कुणी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसलं. आम्ही म्हणून मराठवाड्याला एक घ्या, विदर्भातला एक घ्या, आम्हाला काय माहीत हो. आणि काय जरी ठरलं का हे फुगायचीच गडी बाहेर येऊन आमच्याबरोबर बोलायचं नाही, त्यांचं वेगळंच चालायचं. सदाभाऊ म्हणले यांचा नाद सोडून द्या, हे काय आपलं ऐकत नाही. ते ही मीडियाच्या समोर गेली का वेगळंच बोलतेत, कर्मचाऱ्याच्यात गेले तर वेगळंच बोलतेत. पण तेव्हा आम्हाला अंदाज नव्हता. आम्ही सगळ्यांना बैठकीला घेऊन जायचो. तुम्ही पण सगळ्यांनी बघितलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत बैठक, संघटना विरहित, सभापती विधान परिषदेचे त्यांच्यासोबत बैठक, संघटना विरहित. मंत्री अनिल परब साहेब तर मला म्हणले, सदाभाऊला मला तुम्ही दोघांनी माझं घर उठवून टाकलं, 6-7 महिने तुम्ही सगळं बंद पाडलं, माझं खातं सगळं पूर्णपणे. तेव्हा त्यांनी चांगली वाढ दिली होती. खरं तर आम्ही त्यांनाही म्हटलं की तुम्ही आम्हाला आमच्या आंदोलनाला ची दखल घेऊन तुम्ही चांगली वाढ दिली. आमच्या विरोधात जरी असले तर काय, त्यांनी चांगलं केलं होतं, त्याला चांगलं म्हणायला आपल्याला काय कमीपणा वाटायची आवश्यकता नाही आहे. आणि त्यामुळं आत्ता आपल्या सगळ्यांचं पुढची लढाई अशी करायची आपल्याला की महामंडळ सशक्त झालं पाहिजे. यासाठी आपल्याला आता सगळ्यांनी, तुम्ही आता कामगारांनी एकजुटीनं आम्हाला आता हे द्या आणि ते द्या, आता तुम्ही असलं काय बोलायचं नाही. तुम्ही असं बोलायचं की आमचं महामंडळ सक्षम झालं पाहिजे, आमचं महामंडळ सशक्त झालं पाहिजे, आमच्या महामंडळाला पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीने मिळाल्या पाहिजेत. आमच्या महामंडळातल्या सगळ्या एसट्या ज्या आता कमी आहेत, 12-13 हजार आपल्याला एसट्या आहेत, ज्या 2018ला 20,000 21,000पर्यंत एसट्या होत्या, तर आमच्या महामंडळाकडं सगळ्या एसट्या फुलफिल मिळाल्या पाहिजेत. आमच्या महामंडळाचे सगळे जे एस टी स्टँड आहेत, डेपो आहेत, ते एकदम अद्ययावत झाले पाहिजेत. तिथं महिलांच्यासाठी रेस्टरूम, महिलांच्यासाठी टॉयलेट, हे सगळं ते मी फोटो दाखवला तिथं मीटिंगमध्ये. तुम्हाला सतीशनं सांगितलं असेल, फोटो काय मागून घेतले होते आम्ही. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर फोटो ठेवला की या शौचालयामध्ये कसं जाणं शक्य आहे. 400 किलोमीटर जेव्हा आमचा एस टी ड्रायव्हर कंडक्टर प्रवास करतो, त्यानं झोपायचं कुठं. म्हणजे एखाद्या उड्डाण पुलाच्या खाली सुद्धा चांगली स्वच्छता असते जिथं भिकारी झोपतात, परंतु आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना तिथं त्याची सोय नाही. आणि म्हणून सरकारनं तात्काळ आदेश दिले की महाराष्ट्रातल्या सगळ्या एस टी डेपोंचा, एस टी स्टँडचा एक आराखडा तयार करायचा. त्या सगळ्यांचा सेम आराखडा असावा, नाहीतर जो मोठा पुढारी तिथं 50 कोटीचं एस टी स्टँड, आणि दुसरा कोण एखादा आमदार असला त्याचं पत्र्याचं एस टी स्टँड, असं कसं चालेल. म्हणजे तुम्ही बघताय ना, तुम्ही दोन ते आता तो बोलायचा नाही विषय इथं, आपल्याला विषय डायव्हर्ट करायचा नाही. म्हणजे सरसकट जिथं करायचं आहे, एखादं मोठं पुणे स्वारगेट आहे जिथं गाड्यांची संख्या, त्याचं मोठं करायला आराखडा. पण तालुक्याला काय करायचं, जिल्ह्याला काय करायचं, विभागीय कार्यालयाचं तिथलं एस टी स्टँड कसं असायला पाहिजे, एस टी डेपो कसा, ह्याचा एक आराखडा तयार करायची सूचना दिलेल्या आहेत. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही अशी विनंती करतोय, एकदा 10,000 कोटी ह्या महामंडळाला कुठनं तरी उपलब्ध करून द्या, म्हणजे परत सरकारकडे आम्ही काही 1 रुपया मागायला येणार नाही. एकदा आमचं महामंडळ सक्षम झालं, आमच्याकडे गाड्या असल्या, आमच्याकडं सगळं सुविधा असल्या, आमच्या आता एस टी स्टँड हे सेंट्रलला असतं ना शहराच्या, एस टी स्टँडच्या समोर जागेचा दर काय असतो, इतर जागेपेक्षा जास्त असतो कमी असतो. तिकडं जर एक 10 लाखाला गाळा मिळत असेल तर एस टी स्टँडच्या समोर 25 लाख दर असतो. सेंटरला आहे आम्ही. तर तुम्ही असं डेव्हलप करा ना की आमच्या एस टी महामंडळाचं पण इन्कम वाढलं पाहिजे. सोर्स आहे तसा. आणि त्यामुळं आता आपण इथनं पुढची लढाई आहे ती आपण महामंडळ सशक्त करणं, पायाभूत सुविधा निर्माण करणं, महामंडळाचं उत्पन्न वाढवून देणं आणि सगळ्या सोयी सुविधा. महामंडळ सक्षम झालं का मग पगार मागायला आपण मोकळं झालो ना, परत आम्हाला वाढवून द्या, आम्हाला वाढवून द्या. यासाठी आपण आता आपला लढा अशा पद्धतीनं करू की परत आपल्याला सरकारकडं काही न मागता आपल्या महामंडळाच्या ताकदीवरच आपण. आता 95 पूर्वी तुमचा म्हणे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यापेक्षा जास्तीचा पगार होता. तुमची लोक जुनी सांगतात, मीटिंगमध्ये पण परवा तशी चर्चा झाली की महामंडळापेक्षा जास्तीचा पगार पूर्वी आमच्या लोकांना होता. तिकडच्या नोकऱ्या सोडून लोक एस टीमध्ये कामाला लागायची. ती परिस्थिती पुन्हा आली पाहिजे. त्यासाठी आपण नवीन नवीन आयडिया दिल्या पाहिजेत सरकारकडं. आपण नुसतं कामावरती गेलो आणि मग परत घरी गेलो असं नाही. आपली जबाबदारी आहे. अधिकाऱ्यांचे पण पगार वाढले नाहीत असं देशमुख साहेबांचं म्हणणं होतं. तर त्यासाठी पण काय आम्ही डिटेल माहिती घेऊ
आम्ही कर्मचाऱ्यांच्यासाठी, अधिकारी आमच्या पूर्ण विरोधात असतात त्यामुळे आम्ही त्यांच्या नादाला जास्त लागत नाही. आमचा संघर्ष सगळा अधिकारीचे सुरू असतो. बदली केली आम्ही सगळी डिटेल माहिती घेऊन आम्ही राज्य सरकारकडं त्या पद्धतीनं प्रयत्न करू. आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना, आता गणपती बाप्पा उद्या येत आहेत आणि आपली आज बैठक गणपती मंदिरामध्ये होती आहे आणि गणपती बाप्पा तुम्हाला आता पावलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाच्या घरी गणपती बसलाच पाहिजे असं नियोजन करा. आणि पुढं आपण सगळेजण ताकदीनं सगळे कर्मचारी एकत्रित येऊन एक चांगल्या पद्धतीचं मजबूत संघटन. आणि तुम्हाला आता बघा, सगळं चेक करा हो काय चाललंय, कसं चाललंय. 5,000 सरसकट वाढ. पहिल्या नंबरला काय आहे, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे. नंबर 1चा मुद्दा. नंबर 5चा मुद्दा काय आहे, 2021च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारनं जी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ केली 2,500, 4,000 आणि 5,000, यामध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार मोठी विसंगती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं त्यांना सरसकट 5,000 रुपयाची वाढ देण्यात यावी. मग मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं, सरसकट 5,000ची वाढ देण्यात यावी याचा अर्थ मला सांगा. 5,000 ज्यांना वाढ दिली होती त्यांना किती? त्यांना म्हणले 0 रुपये. ज्यांना 4,000ची वाढ दिली होती त्यांना किती? 1,000 रुपये. आणि ज्यांना 2,500ची वाढ दिली होती त्यांना 2,500 रुपये. आम्ही घुसलो का मग ती मागणी बदलली, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे पाहिजे. मग एकच लिहा ना, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला पाहिजे. 5,000 मध्ये तुमचा तो प्रस्ताव आला ना राज्य सरकारकडे की 5,000, आणि तशा पद्धतीने सरकार अभ्यास करायला लागलं. तशा पद्धतीने ते अधिकारी अभ्यास करायला लागले. आणि त्यामुळे आमचं काय पोटात एक गोटात एक असं काय नाही. आम्ही ज्या पद्धतीनं सरकारकडे गेलो होतो, 4-5 प्रस्ताव आम्ही तयार केले होते. जो कुठला पाहिजे ते लगेच आम्ही पिशवीतनं काढून सरकारच्या पुढे ठेवत होतो. मग मी सतीशला आणि आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं, सरसकट 8,000 झाल्यानंतर किती बोजा पडतोय, सरसकट 7.5 झाल्यावर किती बोजा पडतोय, सरसकट 7 झाल्यावर किती बोजा पडतोय, 6.5, असं सगळे आम्ही व्यवस्थितपणे प्रस्ताव ठेवले होते सरकारच्या पुढं. आणि काय ती सहजासहजी झालेलं आहे असं समजू नका तुम्ही. एक दिवस एसटी बंद केली लगेच केलं, त्यासाठी खूप प्रयत्न आणि सरकारचं पण समर्थन होतं चांगल्या पद्धतीनं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या विषयाला कर्मचाऱ्यांचा एक संघटितपणा आणि तुमच्याबरोबर प्रामाणिकपणे लढणारे तुम्ही ज्यांना नेते समजत असाल, काही समजत असाल ते, आणि संवेदनशील सरकार, असं तिहेरी संगमामुळं हा राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मिटला आहे. तुम्हाला जेवढा आनंद झाला आहे तेवढाच लोकांना पण आनंद झाला आहे. मी काल दिवसभर मंत्रालयात होतो, सगळे मग आभारी आहे, अभिनंदन, एसटी कर्मचाऱ्यांचा विषय मिटला. त्यांचा काही संबंध नाही तुमच्याशी, पण त्यांना इतका आनंद झाला. मला अनेक आमदार भेटले काल मंत्रालयामध्ये. बरं झालं, एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मिटला, त्यांना न्याय मिळाला. हे सगळ्या लोकांच्या भावना आहेत. आणि त्यामुळं आता आपण सगळेजण ताकदीनं त्या लोकांच्या सेवेमध्ये उतरू. आता गणपतीमध्ये तुमच्या जास्त फेऱ्या होतील, सगळ्यांना जरा व्यवस्थितपणे त्यांना रिस्पेक्टली त्यांचा प्रवास घडवून आणा. कोकणामध्ये संप झाल्यामुळं काही प्रमाणामध्ये नाराजी होती. मुख्यमंत्री महोदयांनी पण नाराजी व्यक्त केली बैठकीमध्ये की तुम्ही गणपतीच्या तोंडावरती तुम्ही संप करताय, आम्ही तुमच्या बाजूनं असताना सुद्धा. पण ठीक आहे, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही असं समजून आपण आपलं काम करून घेतलं. आता कुठल्या गणपती भक्तांना सुद्धा नाराज व्यक्त करायची गरज नाही. सगळेजण आता आपले मुंबईमध्ये जी लोक होती तर ती त्या दिवशीच गेली होती डोट्या घेऊन. त्यामुळं कुणालाही काय 2 दिवस जरा त्रास झाला असेल, म्हणजे एकच दिवस तसा पूर्ण, आणि एक दिवस काही ठराविक भागामध्ये त्रास झाला, त्यांच्या पण माफी मागितलेलीच आहे. त्यामुळे आता इथून पुढं सुद्धा आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नामध्ये ताकदीनं आम्ही तुमच्या बाजूने उभा राहू. अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. पण सगळ्यांना सांगा की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना धन्यवाद देणं गरजेचं आहे का नाही सांगा. परत तुम्ही जवळ आलंय म्हणणार, आता काय हे बघा ते बघा, शेजा जवळचं आहे, त्याच्या जवळचं आहे, मी अमक्या जातीचा आहे, मी तमक्या जातीचा आहे, असलं डोक्यातनं सगळं काढून टाका आणि आपण सगळेजण ताकदीनं बरोबर उभं राहू. आणि एक मुंबईमध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि उदय सामंत साहेबांचा एक सत्कार करावा, असं एक आपल्या संघटनेच्या वतीनं आपली एक भूमिका आहे. आणि मग त्यांची वेळ घेऊ. आणि तुम्ही आला पाहिजे, नाही तर परत आम्ही 10-15 जण असं काय नको. तिथं जर आपल्याला बरोबर येणार की तुम्ही सगळेजण या. आपण यशवंत प्रतिष्ठानला मंत्रालय समोरच आहे, तिथे एक आपण त्यांची वेळ घेऊन त्यांच्या धन्यवाद आपल्या वतीनं पण देऊ, सरकारचा आभार मानू. असा एक कार्यक्रम आपण त्यांची वेळ घेऊन आपण निश्चित करू आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगू. पण आता तुम्ही लक्षात आलं, हे आटपाडी या सगळ्या चळवळीचं सेंटर झालं आहे. आटपाडी ही आपली जी टीम आहे ना, ह्या टीमनं खूप मेहनत घेतलेली आहे.
सतीश असेल, त्यांची सगळी कोण कोण असतील आता तुमच्या, तू परत म्हणा तुम्ही सतीशचं नाव घेता असं काय नाही, पण माझ्याकडे ते येतात सातत्यानं पाठपुरावा करतात. तर ह्या टीमचं फार मोठं यश आहे. एखादी चळवळ केंद्र कसं तयार होऊ शकतं तुम्हाला वाटतंय नाही काय, का तसं काय वाटत नाही हा? आणि त्यामुळं तुमची जबाबदारी आता इथून पुढे वाढलेली आहे. इथल्या कर्मचाऱ्यांची कुठलाही विषय आला तर लोक तुम्हाला फोन करतील, कुठं बदली करायची आहे, कुठं त्रास झाला आहे, कुठं अन्याय झाला आहे, काय होतं आहे, तर सगळी लोक तुमच्या संपर्कात राहतील. तर जे विषय येतील ते आमच्याकडे द्या, आम्ही राज्य सरकारकडे त्या गोष्टीचा पाठपुरावा करू. परत एकदा तुम्हा सगळ्यांचं विशेष आभार व्यक्त करतो, कारण तुम्हाला संप करा म्हटल्यानंतर तुम्ही लगेच सगळ्यांनी 100% संप केला. 100% झाला ना का नाही? सगळीकडं 100% संप झाला आणि पूर्ण लोकांनी पाठबळ दिलं. त्यामुळे सरकारनं पण त्या संपाची दखल घेतली, कारण अपडेट इकडं तुमचे डेपो मॅनेजरवर पाठवत असतं रिपोर्ट, कोण कोण संपावर आहे, कोण कोण संपावर नाही, हे सगळं. आणि ते कारवाई पण करायचं हे पण ठरलं आहे त्यात. नाही तर तुमचं 2 दिवसात किती दिवस झाला असते? 8 दिवस. 2 दिवसाला 16 दिवस. तर ती पण कारवाई करायची नाही असंही त्या मिटिंगमध्ये ठरलं आहे. आता कुठले कुठले विषय सांगा, एक 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 कारण तुम्ही इतके हुशार आहे. परत मग आमच्या कारवाईचं काय झालं, मग आमचं असं काय झालं. समाधानी राहिलं पाहिजे आपण, कुठंतरी प्रत्येकाने समाधानी राहिलं पाहिजे. आता तुम्ही आमचा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्यामुळं आता आता मी जिथं जाय तिथं इतर पण लोकांना वाटतं ह्यात गुस्से म्हणजे काहीतरी आपल्याला प्रसिद्धी मिळेल. एस टी आंदोलनात मी सदाभाऊ गेलो, सगळे आमदार सगळ्या एस टी डिपोत फिरत, तुमचं काय आहे का, चला काय विषय आहे का. आम्ही बैलगाड्यामध्ये गेलो, ते बैलगाड्याला भेटते. पोलीस पाटलाचा विषय घेतला, आम्ही त्यांचं मानधन वाढवलं, तुम्ही या, तुमचा काय विषय आहे का. असं होत नसतंय ते. त्या लोकांना पण माहीत असतंय कुठं गेल्यानंतर याला चावी कुलूप निघेल ह्या चावीनं. माझं आम्ही मंत्रालयात गेलो का आम्हाला लगेच नको ह्या विषयात चला, त्या विषयात चला. आमचं कामच आहे ना, आम्हाला दुसरा धंदाच नाही सदाभाऊला मला. आम्ही तो विषय लावून धरतो विद्यार्थ्यांचा. आता MPSCचं आंदोलन आम्ही केलं तेव्हा इतके रागाला आले पुढारी सगळे, तिथले तुम्ही बाहेर ह्याचा काय संबंध आहे MPSCचा, ह्याचा काय संबंध. अरे मग संबंध नाही, मग ही लोक आम्ही निर्णय करून घेतला ना. परत रोहित पवार त्यामध्ये घुसला, परवा त्या आंदोलनात घुसला होता, तुम्ही बघितलं टीव्हीला. आंदोलनात घुसला, 1 दिवस झाला तिथं, त्याला वाटलं तर गेलं का निर्णय येईल, बातमी करायची जाय, तिथं झोपायला लागलं. रात्रभर झोपले ती तिथं. आणि मला म्हणलं तू रस्त्यावर कसं काय झोपला म्हणून माझ्यावर टीका करत होती. तेव्हा आता ह्याला रस्त्यावर झोपायला रात्रभर, उठवायलाच कोणी ना. दुसऱ्या दिवशी झालं काय, त्याचा मार्गच निघाला. आता हालता पण ये ना मीडिया समोर, विद्यार्थी समोर. आणि परत मागणी होती वेगळी, सरकारने निर्णय घेतला वेगळा, ह्यांच्या परीक्षा पुढे टाकला. आणि विद्यार्थ्यांची मागणी काय होती, कृषीच्या जागा वाढवा आणि त्यांना याच तारखेला आमची एक्झाम घ्या. आणि राज्य MPSCने काय केलं, पुढं ढकलली. विद्यार्थी म्हणतात आमची ही मागणी नाही, हे गडी उठून पळायला लगेच. आता पण याचा अडकून पडायला नको. म्हणजे एवढं हे सहज आणि सोपं नाही आहे. हे सगळे विषय आहेत का नाही, जो आंदोलन करतो नाही त्याला झोपच लागत नाही. तुम्ही झोपता निवांत, निम्या अर्ध्या इकडं तिकडं मजा मारून झोपून परत येणार. आम्ही संपात आम्ही अडकलो, तुम्ही गावाला यायचा परत यायचा, गावाला यायचा परत यायचा, आहे का नाही. वाटलं का पाहुण्याकडे चाललाय, मिहुनीकडे चाललाय, पिक्चरला चाललाय, तिकडं चाललाय, तुमचं चालू राहतंय. पण आम्ही आपलं तिथंच बसूनच की दोघं, आम्हाला हलता येत नाही ना, का हल्लो आम्ही. तुम्ही 2 दिवसांनी येणार, ड्युट्या लावल्यासारखं फिरणं जायचं, परत द्यायचं, परत जायचं, परत यायचं. असं नाही होत. ज्याला लिडरशिप करायची आहे ना, नेतृत्व करतो त्या आंदोलनाचं, त्याला झोप लागत नाही. त्या आंदोलनाला रिस्पॉन्स मिळतोय का नाही ह्याचं टेन्शन वेगळं, आणि सरकार त्या पद्धतीनं निर्णय घेते का नाही ह्याचं टेन्शन वेगळं. हे फार वेगळा विषय असतो. आता काल परवा तुम्हाला आनंद झाला, आम्ही उड्या मारतो, पण 2 दिवस आम्ही त्या विषयातच होतो सदाभाऊन मी. कसं जायचं, काय करायचं, काय निर्णय घ्यायचा. आम्ही पण राजकारणात आहे ना, आम्हाला पण एवढं सोपं नाही या गोष्टी तुम्हाला वाटते तशा. आणि त्यामुळं आम्ही तुमच्या बाजूनं प्रामाणिकपणे ठामपणे उभा राहिलो आहे. इथून पुढं ताकदीनं एकत्रित या, संघटित व्हा. आणि जे कोणी लोक बोलतात त्यांना तुम्ही उत्तर दिलं पाहिजे ना. आमचं काय चुकलं तर आम्हाला सांगा की. उगाच आम्ही बोलणं खायचं, आम्ही काहीच नाही. काय आम्ही तुमची वर्गणी घेतली नाही, पावती घेतली नाही, काय तुमच्याकडून काहीच नाही. काय आहे का सांगा. पण उगाच लोक आम्हाला ठोकत राहतात. तुम्ही पण तिकडे एसटीत, कंडक्टर एसटीत, ड्रायव्हर एसटीत, आणि आम्ही तिकडून ती टी व्हीवर ह्याने कर्मचाऱ्यांना फसवलं,
एस टी कर्मचाऱ्यांना गोपीचंद सदाभाऊ वाऱ्यावर सोडलं, विलिनीकरणापासून आता ह्यांनी पळ काढला. परवा टी व्हीला बातमी लागली, तिघांनी पलटी मारली. काय आहे का तशी परिस्थिती? तुम्हाला पण सगळ्यांना परिस्थिती माहिती, पण तुम्ही कोणी बोलतच नाही त्यावर. बाबा असा असा विषय आहे ना, असा असा आहे. बाकीच्या लोकांना काय माहिती आहे?